2025 मध्ये तुम्ही सुद्धा उज्जैनला जाण्याचा प्लॅन करत आहात, परंतु उज्जैनमध्ये कुठे थांबायचे आणि बाबा महाकालेश्वरच्या दर्शनानंतर कुठे जायचे हे या व्हिडिओमध्ये आज आपण सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुंबईपासून उज्जैनला जाण्यासाठी डेली अनेक ट्रेन आहेत। मी सुद्धा उज्जैनला पोहोचताच फक्त 500 रुपयामध्ये स्टेशन परिसरामध्ये असलेले श्री गंगा गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक करतो। उज्जैन परिसरामध्ये काही प्रसिद्ध धर्मशाला सुद्धा आहेत। महाकालेश्वरच्या दर्शनानंतर मंदिर परिसरामध्ये असलेले बडा गणेशजी मंदिर, चारधाम, हरसिद्ध माता मंदिर, जिथे या दीपस्तंभावरती टोटल 1447 दीप आहेत आणि येथील रात्रीचे दृश्य बघण्यासारखे आहे। त्यासोबत महाकालेश्वर मंदिरापासून 6 किलोमीटरवरती असलेले काळ भैरवनाथ मंदिर, जिथे प्रसाद म्हणून काळ भैरवनाथांना दारू चढवली जाते आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या परिसरात विक्रम भैरव मंदिर आणि एक मंगलनाथाचे मंदिर सुद्धा आहे। या मंदिरात भातपूजा केल्यास मंगळगृहाच्या कुंडलीस असलेले दोष नाहीसे होतात अशी समज आहे। आणि शेवटचे म्हणजे रामघाट, जिथे सायंकाळी 6 वाजता आरती चालू होते। हीच बघण्यासाठी मी सुद्धा 6 वाजता तिथे पोहोचतो। मित्रांनो, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। जय श्री महाकाल।